नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आज आपण जाणार आहोत गावी भात कापण्यासाठी. या व्हिडिओमध्ये मुंबई ते चिपळूण असा कोकण कन्येतून प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. तर आता आम्ही आलो आहोत आमच्या मार्केटला, जिथून स्टेशनला जायला रिक्षा मिळते. मग इथून रिक्षा करून आम्ही स्टेशनला उतरू. तर आता स्टेशनला उतरलोय आणि आता तिकीट काउंटरकडे जातोय तिकीट काढण्यासाठी. तर आता आपली चर्चगेट गाडी 2 नंबरला लागली आहे आणि आता आपण मग त्याच गाडीने दादरला जाणार. तर आता आपण आलो आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि आता आपली चर्चगेट गाडी थोड्याच वेळेत तिथे येईल. तर आता आम्ही दादर स्टेशनला उतरलो आहे आणि आता ज्या प्लॅटफॉर्मवर कोकण कन्या येते त्या प्लॅटफॉर्मवर आता आम्ही जाणार आहोत. तर हे आहे दादरचं तिकीट काउंटर आणि गावाला जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं इथेच मिळतात. आता आपण आहोत 12 नंबर प्लॅटफॉर्मवर. तर कोकण कन्या या 12 नंबर प्लॅटफॉर्मवर जवळपास 9 साडेनऊ वाजेपर्यंत येते.
तर ही बघा, ही आहे आपली कोकण कन्या. तर आता आम्ही कोकण कन्या ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आता सीझन नसल्यामुळे बसायला मिळाले. सीझन असल्यावर अजिबात बसायला मिळत नाही. तर आता ट्रेन खाली आहे. जसं पुढे स्टेशन येत जातील तसतशी ट्रेन भरत जाईल. तर आता आपण आलो आहोत ठाण्याला. तर ठाण्यासाठी एक राखीव डबा असतो, तर त्यासाठी अशी रांग लावावी लागते आणि मग आतमध्ये डब्यामध्ये जे इथले पोलीस कर्मचारी असतात ते रांगेत सोडतात. तर जवळपास सगळे प्रवासी ट्रेनमध्ये चढलेत आणि मगाच्या तुलनेने आता थोडीफार गर्दी झाली आहे. तर आता आपण पोचलो आहोत खेडला आणि खेडपासून चिपळूण हे 1 तासाच्या अंतरावर आहे. तर आता आपण चिपळूण स्टेशनला उतरलो आहोत. मग इथून चिपळूण स्टेशनला गुहागरला जाणाऱ्या बस येतात आणि त्या बसमधून आपण चिपळूण बस स्टॉपपर्यंत जाऊ शकतो. तर कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांचं पुनरीकरण झालं आहे आणि सर्व स्थानकांना एक नवीन विशिष्ट रूप देण्यात आले. तर आपल्या चिपळूण रेल्वे स्थानकाचं सुद्धा खूप छान पद्धतीने पुनरीकरण झालं आहे. तर आपल्या चिपळूण रेल्वे स्थानकाची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच अवेलेबल होणार आहे, तर तुम्ही जरूर पहा. तर आता आम्ही चिपळूण बस स्थानकावर पोहोचलो आहोत. तर हे आहे आमच्या चिपळूणचं बस स्थानक.
सकाळचे 5:30 वाजतात आणि आता आम्ही आहोत चिपळूण बसस्थानकावर. आणि आता थोड्याच वेळेनंतर आमची गाडी इथे समोर लागेल गांगरे गावाला जाण्यासाठी. तर आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत आणि आता आमची गाडी सुटेल. तर हा जो आहे तो आपला जुना स्टँड आहे. तर आता आपली गाडी गणेशखिंडी मार्गातून जाणार आहे आणि गणेशखिंडी मार्गात जो वरचा रस्ता जातो त्या बाजूने आपली गाडी जाणार आहे. तर हा जो मधला रस्ता आहे जो खालच्या बाजूला जातो आहे तो ग्वागरला जातो आणि गणेशखिंडी मार्गातून हा जो वरचा रस्ता जातो तोच वैजी, पोसरे, दोनवली आणि गांगरे गावाला जाण्यासाठी जातो. तर आता दिवाळी सुरू आहे आणि दिवाळीतून थंडी तर पडतेच आणि ह्या बाजूला लोकांची भातंसुद्धा कापून झाली आहेत आणि जे पावसाळ्यात हिरवेगार दिसणारे शेत आता असे ओसाड दिसत आहेत. तर आता आम्ही भोम या गावामध्ये पोचलो आहोत आणि भोमातून सरळ गाडी पोसऱ्यातून दोनवलीकडून गांगरेत जाते. तर हे आहे आपल्या पोसऱ्यातील खाडेवाडीतील बसस्टॉप. तर ही आहे आपल्या पोसरे गावाची सीमा. जो हा ब्रिज आहे मागे इथपर्यंत आपला पोसरे गाव आहे आणि त्यापुढे दोनवली गाव सुरू होतो.
तर दोनवली गावात सुद्धा लोकांची भातं कापून झालेत आणि काहींची भातं जी ओली आहेत ती सुकवलेत आणि आडव्या वगैरे मारून झाल्यात. तर आडवी म्हणजे जी समोर दिसते पेंड्यांची घरासारखी जी अशी बांधलेली आहे ती आडवी आहे. तर आता आपण पोचलो आहोत गावनंगवाडीत आणि इकडे सुद्धा सगळ्यांनी भातं कापून सुकत घातली आहेत आणि पुढे गेल्यावर तळ म्हणजे एक शेत आहे त्याला तळ असं नाव आहे. तर तिकडे सुद्धा भातं कापून सुकत घातली आहेत. आता दिसेल तुम्हाला. तर हे आहे आपल्या शेतकऱ्याचं सोनं. त्यासाठी शेतकरी राजा दिवस रात्र शेतात मेहनत करतो आणि मग त्याला असं सोन्यासारखं फळ मिळतं. तर आता आमची गाडी मोल्यात आली आहे आणि मोला लास्ट स्टॉप आहे आणि आता आम्ही इथे उतरणार आहोत. तर आता आम्ही घरी जायला निघालोय. आणि जो हा समोर चढ दिसतोय त्याला भागड्याचा चढ असं म्हणतात, कारण बाजूला भागडवाडी आहे आणि त्यामुळे याला भागड्याचा चढ असं म्हणतात. तर हे आहे आपल्या विठ्ठल रखुमाईचं देऊळ. तर हे जे समोर दिसतंय ते आमच्या मामाचं घर. आय नाही आलेच नाही.
तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आता सकाळचे 7 वाजता आहेत आणि आपण घरी पोचलो आहोत. तर हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भात कापण्याची व्हिडिओ ही आपल्या चॅनलला लवकरच अवेलेबल होणार आहे, तर ती नक्की पहा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी वारस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.